त्याच बाबतीत असं काय घडलं? डोकं तापलंय माझं. विचार करून करून ना डोक्याच्या सगळ्या नसा फाटून जातील माझ्या. गोदावरी फूड्सचे पेपर जर मला मिळाले नाहीत आणि ती माझ्या नावावर झाली नाही ना, तर अख्खी कंपनी जाळून खाक करेन मी. राख रांगोळी करून टाकेन सगळ्याची. कुठे होतात तुम्ही? किती शोधलं मी तुम्हाला माहितीये? अरे शोधायला मी काय लहान मुलं आहे का तुला वाटलं मी मेलोय? वाटेल ते बोलू नका रागाच्या भरात. मला कळते तुमची मनस्थिती, पण मी पण काही आनंदाने उड्या मारत नाहीये. तुमच्यापेक्षा जास्त राग आलाय मला. हे गपे गप. ऐकून घ्यावं जरा. रागाने डोक्यावरचे केस उपटण्यापेक्षा ना शांतपणे विचार करा. हे काम आपल्याला शातीरपणे करावं लागणार आहे. कागदपत्र तर त्या नलिनीकडून काहीही करून मिळवावेच लागणार आहेत. नलीकडून ना मी मिळवतो ना. मॉम नो प्रॉब्लेम. काढवा. इथे काय झाले ते सविस्तर माहिती आहे तुला? टॉप टॉप कसला करतोस? गोदावरी इंडस्ट्री आता आपल्या नावावर नसून त्या नलिनीच्या नावावर आहे. त्याचं गांभीर्य कळतंय तुला? त्या नलीच्या रूम मधनं ना कागदपत्र मी गपचूप बाहेर घेऊन येतो. काय पॉप? नको तिथे अक्कल पाजळू नकोस तू. त्याला सांग माझ्या नजरेसमोर येऊ नको, नाहीतर 4 भाड्याची माणसं आणून मारून टाकीन तुला. वैताग दिलाय. ए सौरभ, चल जा. या माणसाच्या डोक्यात काय चाललंय कोणास ठाऊक. पण या सगळ्या भानगडीत जर त्या नलीचा काही घातपात झाला ना, तर सगळं मुसळ केरात. बाबा, बाबा, या ना. हा हा. तुम्ही या ना आतमध्ये. नाही असू दे. मी जरा एका वेगळ्या विषयावर तुझ्याशी बोलायला आलोय. बोला. माझा वेद तसा चांगला आहे ग, खूप चांगला मुलगा आहे तो. पण हल्ली ना जरा विचित्र वागायला लागलाय. हे मलाही कळत नाही तो असा का वागतोय ते. आता हेच बघ ना, हे गोदावरी फूड्सचे सगळे पेपर त्याने तुला दिले आणि मला म्हणाला की बाबा मी भावनेच्या भरात नलिनीला हे सगळे पेपर दिलेत म्हणून. आणि नंतर म्हणाला की तुम्ही लगेच जा नलिनीकडे आणि तिच्याकडून सगळे पेपर घेऊन या. तो एक काम कर, तुझ्याकडे जे पेपर आहेत ना ते पटकन मला देऊन टाक. कसला विचार करतेस? हे बघ नलिनी, वेदने अन्न पाणी सगळं सोडलंय
त्याची अवस्था मला बघवत नाहीये. तू एक काम कर, तू लगेच ते कागदपत्र मला देऊन टाक ना. निदान वेदसाठी तरी दे. अन्न पाणी सोडलं वेदने. काय करू मी आता? हे सगळं काय चाललंय, याची कारण काय, त्याच्या मागे कोण आहेत, ते सगळं कळायला पाहिजे नली. तोपर्यंत ती कागदपत्र तुझ्याकडेच ठेव. ती इतर कुणालाही देऊ नकोस, असं माझं प्रामाणिक मत आहे. बाबा, ते कागद मी तुम्हाला नाही देऊ शकत. गोदावरी कंपनीचा मालक वेद खोत आहे ना. ते पेपर्स दिले तर मी डायरेक्ट वेद कडेच देईन. नाही तर कसं त्याला वाटेल की मी त्याची फसवणूक करते. आणि वेदला जो कोणी फसवेल त्याला चित्रगुप्त नरकात पाठवेल. ही नक्की नलिनीच आहे ना? गोदा, गोदा उठ, उठ. काय झालं? गोदावरी फूड्सच्या पॉवर ऑफ अटर्नीवर तू सही करणार होतीस ना? तू अजून सही नाही केलीस. करणार आहे मी सर. मग कर ना. हे घे पेपर, हे पेन आहे, घे, कर सही कर. हो, एवढी घाई कशाला? नाही म्हणजे वेद लहान आहे, त्याला काही कळत नाहीये. तो जरा मोठा होऊ दे, त्याला कळू देत ना हे सगळं काय आहे. आणि काही झालं तरी सही करणारच आहे ना मी. आणि तसंही वेद एकटाच मालक आहे ना गोदावरी फूड्स. हा आगाऊपणा का करतेस? जास्त अक्कल पाजळतेस. वेद एकटाच मालक होणार आहे. जास्त शहाणपणा करू नकोस. मुकाट्याने सही कर, सांगतो तेवढं कर. जे आहे ते बदलणार नाही. तुला वेद मोठा व्हावा असं वाटतच नाही का ग? का तुला जगण्याचा कंटाळा आलाय? वेद तुमचा पण मुलगा आहे. जास्त शहाणपणा करू नकोस, नाही तर मुस्काट फोडेल. सांगतो तेवढं मुकाट्याने कर. हे घे, हे पेन घे, सही कर. कर सही. अरे घे ना. वेदला जर त्रास दिलास ना तर चित्रगुप्त नरकात पाठवेल तुला. बाबा, काय झालं? कसला विचारात हरवला? हा काय नाही, येतो मी. क्या सहज कसे काय गेले? नक्कीच काहीतरी कारस्थान सुरू असणार डोक्यात. मला सावध राहायला हवं. विठा, इतर औषध गोळ्यांपेक्षा हा घरगुती उपाय उत्तम. दिवसातून 2-3 वेळ मात्रा घेतली की मग बरं वाटेल. काय झालं आई? तब्येत बरी नाही का तुझी? शंकर, अरे काय बोलावं आणि काय करावं काय सुचतच नाही बघ. पित्ताचा त्रास होतोय रे. मात्रा घेतली की बरं वाटेल. पित्त झालंय की पित्त खवळलंय? शंकर, विठा, त्या गोठ्याकडे जा.
लाल्याला काय पाहिजे बघ जा. काय झालं शंकर? कधी नव्हे तू आज चिडलोय मी. मला सांग, किती संयम ठेवायचा? हा, किती दिवस मूग घेऊन गप्प बसायचं सांग ना. शांत हो शंकर. शांतच असतो मी आई, पण अतिरेक झाला ना की वाटतं विरोध करायलाच हवा. ऋषी आलाय, त्याला भेटून आलो मी. काय भीषण अवस्था झाली त्या मुलाची. कबीराचा दोहा आठवतो मला, आमच्या पूज्य वडील बंधूंसाठी. नहाए धोए क्या हुआ जब मन मैल न जाए, मीन सदा जल में रहे धोए बास न जाए. मासा पाण्यातच राहतो ग, पण त्याच्या शरीराची दुर्गंधी जाते का? दादाचं तसं आहे आमच्या. लोभ, हव्यास, कटकारस्थान, अहंकाराच्या दूषित पाण्यात पोहणारा मासा आहे दादा. वरून कितीही आवडला ना तरी त्याच्या मनातली घाण, त्याच्या राक्षसी वृत्तीची दुर्गंधी जातच नाहीये. ऋषीची ही अवस्था झाली कारण दादाचं कारस्थान. लग्नाच्या मांडवातून त्याला गायब केला, डांबून ठेवला. स्वतःच्या स्वार्थासाठी नको नको ती कामं करून घेतली त्याच्याकडून. वर त्यालाच धमकी की त्याच्या बहिणीचा म्हणजे नलीचा जीव वाचावा असं वाटत असेल तर सांगितलेलं काम कर. आणि मला खात्री आहे की दादाच नलीला तिकडी मानून तिच्या जीवावर उठलाय. हिम्मत असेल तर मला बाहेर काढ बाबाराव. कोण खोतांच्या अख्ख्या घराण्याचा सर्वनाश होईल. शाप आहे हा माझा. आई, अथांग समुद्र पण किनाऱ्यावर थांबतो. वारा, ढग, डोंगर माथ्यावर थांबतात. प्रत्येकालाच मर्यादा आहे. मग वाईट वागण्याचा अतिरेक करणारा दादा कधी थांबणार आहे? आई, तुला कळतंय का नलीच्या जीवाला धोका आहे? आणि वरवर जरी कितीही दिसत असलं ना तरी वेदचा नलीवर जीव आहे आई. तिला काही झालं ना तर आयुष्यातून उठेल तो. वेद सारख्या साध्या प्रामाणिक मुलाच्या आयुष्याशी क्रूर खेळ खेळतोय दादा. ईश्वर इच्छा बलियेसी. इतिहासाची पुनरावृत्ती. फिरून तोच कलह, तीच अशांती, तेच गढूळ वातावरण. जे घडायला नको ते तसंच्या तसं पुन्हा घडतंय. तेच घडतंय. आई, 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 सावकाश. तू तू ये सावकाश. चल. फोन उचल, फोन उचल, फोन उचल, उचल फोन, फोन उचल ना यार. देवा, याने फोन उचलला ना तर मी कोंबडा देईन तुला. फोन उचल, फोन उचल, फोन. हॅलो, अरे कुठे आहे तू? हा, तुझ्या डोक्याला ना मुंग्या आल्या. एक महत्वाचं काम आहे. नीट आहे, गेम करायचं. घरात घुसून ना कागदपत्र बाहेर घेऊन यायचे. मध्ये जर कोणी आलं ना तर सरळ त्याला गंगेचं पाणी पाज. बर, पोलीस आणि पैशाचं टेन्शन नका घेऊ, सौरभ शेट आहे ना. मग हा, फोटो आणि पैसे मी तुम्हाला पाठवतो, त्याची काही काळजी करू नका. पण काम नीट झालं पाहिजे. जर नाही झालं ना मग समजून जातो मी. त्या सौरभ बरोबर गाठ. ठेव फोन आणि फोन उचलत जा माझे, कळलं? वा सौरभराव. बाबा, उद्या सकाळी तुमच्या पुढ्यात नलिनीकडचे कागदपत्र असतील. आतापर्यंत या सौरभला तुम्ही बिनकामाचा बैल समजत होता, पण हा सौरभच कामाचा आहे हे तुम्हाला आता कळेल. वा सौरभ वा. चला बाबा, चला बाबा.
आता कोण आलं असेल? झोपाळा हल्ला? कदाचित मला भास झाला असेल. परत हल्ला? हल्ली मला खूप भास होतात. संध्याकाळी नलिनीला भेटलो तेव्हाही भास झाला होता. म्हणजे गोदा परत आली की काय? नलिनी पण हल्ली गोदासारखीच वागते. हे नक्कीच काहीतरी गडबड आहे. ते थांबव, थांबव ना. अरे थांबव रे. अरे थांबवा ना. थांबवा. थांब. अरे थांब. थांब थांब थांब. येऊ नको. पुढे येऊ नको. थांब ना. थांब. केवढ्याने ओरडलं हो? तो बघतो. हो, झोपाळ आहे तिथे, काही नाहीये. अरे त्याच्यावर ना कोणतरी बसलं होतं प्रमिला. दादा तुला भात झाला असेल, उठ उठ चल. हे हट हट हट. चला.
दादाला भास झाला की खरंच गोदावरी इथे आली होती. वेद, आय लव्ह यू. मी तुझ्यावर मनापासून प्रेम केलं, म्हणून मी सगळं सहन करत गेलो. तू मात्र त्याच वेळी वेगळाच विचार करत होतीस. मी विश्वासाने तुझ्यात गुंतत गेलो आणि तू विश्वासघाताचे सापळे रचत गेलीस. म्हणजे तू का वागलीस असं? आणि आता हे सगळं असह्य होतंय. या सगळ्या आठवणींचा खूप त्रास होतोय. डोक्यात घड पडतायत.